रेड इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। हायवेवर धाडसी चोरी, निवृत्त नागरिकाच्या बॅगमधून 2,40,000 रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास। कामेरी, तालुका वाळवा, मुंबईहून कोल्हापूरकडे प्रवास करणाऱ्या एका निवृत्त नागरिकाला हायवेवरील हॉटेलवर थांबण्याचा मोठा फटका बसला आहे। अभिरुची हॉटेल, इटकरे फाटा येथे बस जेवणासाठी थांबल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लॅपटॉपच्या बॅगमधून तब्बल 2,40,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। ही घटना 5 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 ते 11:45 या वेळेत घडली असून इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी रवींद्र ज्ञानदेव पाटील, वय 63, राहणार नेरूळ, नवी मुंबई, हे आपल्या MH04LQ7435 या ट्रॅव्हल बसने मुंबईहून कोल्हापूरकडे येत होते। प्रवासादरम्यान बस अभिरुची हॉटेलजवळ थांबली असता फिर्यादी खाली उतरले। त्या दरम्यान बसच्या सीटवर ठेवलेल्या त्यांच्या बॅगेतून 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 1,20,000 रुपये आणि 2 सोन्याच्या बांगड्या, 1,20,000 रुपये असा एकूण 2,40,000 रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला। सदर गुन्ह्याची माहिती नेरूळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती। त्यानंतर हा तपास इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित झाला असून तपासाची सूत्रे पोलीस हवालदार जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत। प्राथमिक तपासानुसार या घटनेचा राजकीय वा संघटित गुन्हेगारीशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। तसेच आरोपीचे कोणतेही पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड अद्याप समोर आलेले नाहीत। घटनास्थळी सपोफव यादव यांनी भेट देऊन पंचनामा केला। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे।